खरं तर मला वाटतं भरपूर भाषणं झाली, विचार मंथन झालं. मला वाटतं जेवण झाली की नाही मला माहित नाही. आता वाजलेत 2-2:30. काही जेवायचे असतील यांना नम्र विनंती करतो की थोडा अर्धा तास थोडी कळ धरा. लोकही तिकडे तुमची वाट बघत बसला, जसं जाल तसं तुमच्या हातात ताट मिळेल, चिंता करू नका. आज हा जो शेतकरी मेळावा आहे, पहिलं आयोजक साहेबांनी सांगितलं की आम्ही राबतो आणि हे करतो. तर त्या आयोजकांचं, त्यांच्या सहकार्याचं आपल्या सर्वांच्या तर्फे त्यांना धन्यवाद देतो, त्यांचं अभिनंदन करतो. आज ह्या शेतकरी मेळाव्याला संबोधित करत असताना आपल्या महाराष्ट्राचं आराध्य दैवत कुलस्वामिनी आई तुळजाभवानी, भारताचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज, हिंदू हृदय सम्राट बाळासाहेबजी ठाकरे, आनंदजी दिघे साहेब, महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री, माझ्या पक्षाचे पक्षप्रमुख एकनाथजीभाई शिंदे, या व्यासपीठावर उपस्थित असलेले धाराशिवचे जिल्हा प्रमुख दत्ताअण्णा साळुंके, सूरजजी साळुंके, सुधीरांना पाटील, गौतमजी लटके, भारतीताई गायकवाड, अजित लाटा, धनंजय दावेकर, संदीप मडके, नितीन पाटील, अजित खोर, दिलीप सावंत, अमोल पाटील, राहुल पाटील, गणेश जगताप, अमोल माकोडे, युवा सेनेचे ईश्वर शिंदे, संतोष जगदाळे, अमोल जाधव, भरपूर नाव आहेत. कसं आहे, कुणाचं नाव राहिलं तर पुन्हा ते लगेच चेहरे बालक करतील, त्यांचं लक्षच लागणार नाही पुन्हा भाषण करत. अविनाश खापे पाटील, मायाताई चव्हाण, आशाताई आवार, संजय नाना गाडवे, शिवहारा स्वामी, शशांक सस्ते, अमोल जाधव, राहुल डोके, उद्धव साळवी, नागजी नायकोडी, घोगरे सर, योगेशजी केदार आणि या सर्वांच्या सहकार्यानं या ठिकाणी कार्यरत असलेले माझे पुतणे केशवजी सावंत साहेब. खरं तर हा शेतकरी मेळावा आणि येणाऱ्या 2026च्या बाबतीत जिल्हा परिषदच्या निवडणुका, ह्या दोन्हीचाही परामर्श आज आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून घ्यायचा आहे. कारण आता जिल्हा प्रमुखांनी सांगितलं सुरज नाही की आम्हाला, अरे पण ज्या गावच्या बाबळी त्याच गावच्या बोरी 2017ला तुम्हाला आठवत असेल, धाराशिव नगरपालिकेची सत्ता उलटवून टाकणारा हाच तानाजी सावंत होता. कुठे गेले होते तुम्ही? माझ्या साक्षीलाच तुम्हाला मी उपाध्यक्ष केलं बहुमत नसताना. 40 वर्षाची सत्ता नगराध्यक्ष मकरंदराजे निंबाळकरांना केलं. 1100 मतांनी निवडून आला, त्यावेळेस भाजपचा उमेदवार होताच ना. आणि म्हणून ज्या पद्धतीनं पक्षातील काही लोकांनी, पक्षातील काही नेत्यांनी आपली अवकात नसताना पंगा घ्यायचा प्रयत्न, बाजूला करण्याचा प्रयत्न जो केला, त्याची झळ त्या नेत्यानं नाही बसली, त्याची झळ माझ्या सर्वसामान्य शिवसैनिकाला बसली. आज पाय टाकायला जागा ठेवला नाही तुम्ही त्या ठिकाणी. ही सुद्धा एक नीती आहे, ही चाणक्य नीती असते. बोलवत ठेवणं, घुमवत ठेवणं. तुम्ही का बळी पडला सगळेजण? माझ्या कानावर विषय कसा, जोपर्यंत मला माझा पक्षप्रमुख सांगत नाही की तानाजीराव तुम्ही त्या धाराशिवमध्ये लक्ष घाला, नुसतं लक्ष घाला एवढं म्हणलं असतं तर एक मतानं ती नगराध्यक्षाची निवडणूक मी त्या तानाजी सावंत जिंकून दाखवलेस की अदरवाईज मी तुम्हाला माझं थोबाड दाखवलं असतं. अवकात लागते, त्याच्यामध्ये मनगटामध्ये नॅट लागतं आणि डोक्यात ताकद लागते. काय पद्धतीने आपण इलेक्शनला सामोरं जायचं. समोरच्या नेत्याची पावलं, समोरच्या पक्षाची पावलं काय आहेत हे ओळखता आलं पाहिजे. आणि म्हणून आज तुम्ही विचार करा, मूळ भाजपाबद्दल माझी अजिबात तक्रार नाही. या जिल्ह्यातला, धाराशिव जिल्ह्यातला मूळ भाजपचा एकही कार्यकर्ता शिवसेनेच्या विरोधात जात नाही, कारण रक्त एक आहे. मग खोट कुठे आहे? खोट विचारात आहे, खोट रक्तात आहे. आलं का लक्षात? आज तो हुंड आपल्या मंडपात घेतला भाजपवाल्यांनी, पण त्यांना माहित नाही एक दिवस हाच ऊन सत्तांतर झाल्याबरोबर
दुसऱ्या मंडपात जाणारा हा पहिला उंट असेल या जिल्ह्याचा. हे भाजप नाही ओळखलं पाहिजे. आमची भाजपच्या मूळ लोकांविषयी RSSच्या लोकांविषयी अजिबात तक्रार नाही. परत एकदा सांगतो, पण विचारातली खोट, नियतीतली खोट, विचारातली अशुद्धता हे तुम्हाला ओळखता आलं नाही. हे त्यांचा यश आहे, हे तुमचा अपयश आहे. हे पहिलं मान्य करा. हे पहिलं मान्य करा. आणि म्हणून जर 100-150 किलोच्या पैलवानाबरोबर जर 40 किलोचा पैलवान तुम्ही ताकदीला उतरवला, समोर तर तुम्हाला कणगरीवरतीच खेळत नेणार ना. तुम्ही फडात किती जरी फिरला दंड आपटीत ती बघतच बसते तुमच्याकडे. त्याला माहित आहे 1.5 मिनिटात चितपट करायचा आहे, पण लोकांना बी खुश केलं पाहिजे. आणि म्हणून तुम्हाला पहाटे 3 पर्यंत खेळवत ठेवलं. मग सगळे तुम्ही मूर्ख कसे निघाले? मुंबईतल्या पक्षाच्या नेत्यापासून गल्लीतल्या शाखा प्रमुखापर्यंत तुम्ही मूर्ख का निघाले? का तुम्ही जाणून बुजून मूर्खपणा स्वीकारला? हा माझा सवाल आहे. मी असतो तर काय केलं असतं? युती पहिल्या दिवशी धुडकून लावून 1+1=41 41 होते. माझा शिवसैनिकाच्या रक्तात लढवाया पण आहे, लढायचा गुण आहे. यश अपयश आम्ही नंतर बघतो. त्याचा कधी मुलाहिजा आणि त्याचा हिशोब माझ्या शिवसैनिकांनी केला नाही. कारण बाळासाहेबांचा शिवसैनिक हा निवडणुका जिंकल्या पाहिजे, सत्तेत गेला पाहिजे, ह्याच्यासाठी कधी 60 वर्ष लढला नाही. ज्या ज्या ठिकाणी अन्याय होतो त्या ठिकाणी माझा शिवसैनिक तर हातावरती शिटकून पहिला उभा राहतो. हा बाळासाहेबांचा शिवसैनिक. सत्तेसाठी तो जन्मलेला नाही. आणि म्हणून बाळासाहेबांची शिकवण कुठली शिकवण आहे? 80% समाजकारण आणि 20% राजकारण. ही भूमिका बाळासाहेबांची आहे. आणि मग मी असं म्हणेन, प्रश्नचिन्ह उभा करतो हे आपल्या इथल्या नेत्यावरती. तुम्ही 80%चा विचारच करत नाही, तुम्ही फक्त 20%च्या मागे लागलेला आहे. आणि हे मला मान्य. माझं पहिलं ध्येय 80% आहे. पहिलं ध्येय 80%. आता सगळ्यांनी सांगितलं हा बंद पडलेला कारखाना चालू केला, तो बंद पडलेला कारखाना, 3 कारखाने बंद पडले होते ह्या जिल्ह्यातले, 3ही चालू केले. याचा परिणाम काय झाला बघताय तुम्ही. आज 5-6 हजार टन हा कारखाना सुरू झाला. आज शिवशक्ती तो 2,000 सुरू आहे. नरसिंह तो 2,000 आता सुरू आहे. हे कारखाने किती टनानं सुरू होतात ह्याच्यापेक्षा ह्या भूमीतली, ह्या ढोकीची, ह्या तेरची, बाजारपेठीची गेल्या 12 वर्षामध्ये काय अवस्था झाली होती हे सर्वांनी बघितलं. ओस पडलेला भाग होता ह्या ठिकाणी. जी लोक ह्या ठिकाणी आमचे खापे असतील, आमचे खोत साहेब असतील, आत फिरत होती, चिलारी डोक्यावड्या चिलारी होत्या, आत पाऊल टाकता येत नव्हता. हा परिसर आज, हा परिसर ज्याचं तुमचं आशास्थान आहे, तुमचं स्वाभिमान आहे. तेरणा हा सर्व 36,000 सभासदांचा स्वाभिमान आहे. तो स्वाभिमान यांनी घाण टाकला होता आणि तरी आपण गप्प बसतो. ह्याचं मला आश्चर्य वाटतंय. 36,000 सभासद जोक नाही. तुमच्या रक्ताचं पाणी करून आज 1,000 रुपयाचा शेअर तुम्हाला आज स्वस्त वाटत असेल, कारण आज 1,000 रुपयाला किंमत राहिली असं वाटतं. पण ज्या वेळेस ह्याची निर्मिती केली, 1,000 रुपयाची किंमत काय होती तुमच्या बाप जगाला माहित होती. 1,000 रुपयाचा शेअर घेऊन आपल्या लेकराबाळाची तोंड बांधून या ठिकाणचा शेअर घेतला आणि हे पैसे उचलून पुणे मुंबईला लावले. आणि ह्याची अवस्था 400 कोटीचा कर्जबाजारी करून हा कारखाना बंद पाडला. तीच अवस्था DCC बँकेची आहे. मगाशी सांगितलं खोत साहेबांना, पूर्ण दिवाळखोरीत बँक नेऊन टाकली. कधी प्रशासक बसेल ते माहित नाही, या महिन्यात बसेल का पुढच्या महिन्यात बसेल, ही अवस्था बँकेची. तीच अवस्था आपल्या दूध संघाची. ह्याचा अर्थ काय झाला की कुठलाही सार्वजनिक सहकारी संस्था हिने मोडून खाल्ल्या, स्वतःच्या लेकराबाळासाठी वापरल्या आणि माझ्या लाखो शेतकऱ्यांना देशोधडी लावला. ही ह्या औलाद आहे. हे ऐकायला गोड वाटतं, बोलायला बरं वाटतं, कुणीतरी बोललं पाहिजे, ऐकणाऱ्याला गुदगुल्या होतात. हे सगळं ठीक आहे. मग ह्याच्यातनं तुम्ही आम्ही काय शिकणार आहोत की नाही? का फक्त ऐकून घ्यायचं, जाताना गाडी चर्चा करायची, याला सावंतांनी लय धुतलं बरं का, आणि घरी गेलं की विसरून जायचं. आणि त्या हेपोच्या पुढं मतपेटी पुढे गेले की पुन्हा कमळाला चिन्ह, ह्याचं चिन्ह, अरे कुठे गेला शिवसैनिक, कुठे गेला हृदयातला बाळासाहेब, सगळं विसरून जातात. ही खंत आहे आमची, ही खंत आहे. विकास
कसा असतो, कसा करायला पाहिजे, हा मी करून दाखवलाय. एक ध्यानात घ्या, कालच्या अतिवृष्टीमध्ये सगळ्यात जास्त पाऊस आज भूमपरांडा वाशीतच पडला. महापूर आले, 15 दिवस पाण्याला ओसर नाही मिळाला. आणि आज ती लोक सांगतात, साहेब जर तुम्ही 2016-17ला बाळासाहेब ठाकरे शिवजल क्रांती केली नसती, 1000 किलोमीटरचं नाला खोलीकरण सरळीकरण केलं नसतं, तर आज आमची गावाच्या गावं वाहून गेली असती आणि हजारो लोकांचे प्राण त्या ठिकाणी गेले असते. हे वास्तव आहे. केल्यानंतर त्यावेळेस कळलं नाही. ज्यावेळेस हे संकट ओढवलं त्यावेळेस आपल्या नेत्याची किमया, त्याचं कर्तृत्व तुम्हाला जाणवलं. आणि म्हणून माझी नम्र विनंती आहे, आज भूमपरांडामध्ये सुद्धा तुम्ही बघितलं असेल, नगर परिषदेची घोषणा होईल ही अवस्था होती. या सगळ्याच्या अगोदरच या जिल्हा म्हणेन मी कदाचित एका मतदारसंघापुरता मर्यादित असणारा इथला आमदार भाजपचा, त्याने घोषणा केली एकला चलोरीची घोषणा केली. माझा शिवसैनिक, माझ्या शिवसैनिकेच्या कुठल्याही नेत्यानं माझ्या सहित, मी महाराष्ट्र राज्याचा शिवसेनेचा उपनेता आहे, आम्ही कोणीही युतीची भाषा केली नाही. कारण आमच्या पक्षात तेवढी शिस्त आहे. आमच्याकडे आदेश चालतो, आमच्याकडे व्याख्यानं चालत नाही. आमच्या पक्षानं आम्हाला कुठलंही अजून सांगितलं नव्हतं युती करायची किंवा नाही. त्याच्यावरून माझ्या कुठल्याही नेत्यानं त्या पद्धतीवरती भाष्य केलं नव्हतं. पहिलं भाष्य भाजपकडं आलं, एकला चलो रे, आम्ही कुणाशी युती करणार नाही. अरे मग हा तरी हाडाचा शिवसैनिक आहे. आम्ही मागं लागून आम्हाला बरोबर घ्या म्हणणारी माणसं नाही. हार होईल का जीत होईल हा नंतरचा प्रश्न आहे. आणि मग आम्ही भूमपरांडामध्ये जर तुम्ही बघितलं, भाजप असेल, शरद पवार राष्ट्रवादी, अजितदादा राष्ट्रवादी, काँग्रेस, पुन्हा वंचित, आणखी जे काय असेल ते MIM, सगळे पक्ष एकत्र. का? आम्हाला सावंतांना ह्या ठिकाणीच थोपवून ठेवायचं. सगळे एकत्र आले. गणपूरला भूममध्ये बी पुरवला, परांड्यामध्ये बी पुरवला. मला शेवटच्या क्षणी 2 दिवस सूरजनं फोन करून सांगितलं की साहेब इथं लक्ष घाला, धाराशिवमध्ये गोंधळ होण्याची शक्यता आहे. म्हणजे सूरज, मला नेत्यानं कुठलाही आदेश दिलेला नाही. धाराशिवच्या बाबतीत जो निर्णय घ्यायचा तो निर्णय तुमचा पूर्ण चुकलेला आहे. आता त्या ठिकाणी डॅमेज कंट्रोल किंवा दुरुस्त होणं शक्य नाही आहे. त्याला सामोरं जा, नंतर बघू काय करायचं. आणि जी परिस्थिती झाली, 40 वर्षाची सत्ता उलटून टाकल्यानंतर आम्ही जो पायंडा पडला होता, शिवसेनेचा नगराध्यक्ष, शिवसेनेचा उपनगराध्यक्ष, बोलणी करतानाच चुकली. आपलं चालूतला नगराध्यक्ष, चालूतला उपनगराध्यक्ष होता. बोलणी करणाऱ्यानं पहिलं हे भाष्य करायला पाहिजे होतं. ही 2 पदं आमची, बाकीची खाली जी बोलणी करायची तुमची जी असेल ते आम्ही मान्य करू. पण 2 नगराध्यक्ष आणि उपनगराध्यक्ष ही पदं शिवसेनेचीच असणार. बोलणी इथं चुकलेली आहे. आणि तुम्ही बघा, मी परत रिपीट करतोय, जुनी भाजपवाले मला दाखवा कोण आहे तिथं. आपलं आता ह्या युतीच्या शासनाशिवाय चालणार नाही. ज्यावेळेस मी आताचे खासदार ओमराजे निंबाळकर यांना 2019ला चालू खासदाराचं तिकीट करून त्याला तिकीट दिला, निवडून आणला, त्यांना माती चारली, त्यावेळेस त्यांना कळलं की आता युतीशिवाय पर्याय नाही. तुम्ही बघितलं असेल, 19च्या लोकसभेनंतर लगेच उडी मारली आणि भाजपमध्ये आले. हे वास्तव आहे. आणि मग आता त्यांचं नशीब बलवत तर म्हणून 5 उंगलिया घिमे. ते कसं? जिल्ह्यातलं भाजप ते चालवतात. राष्ट्रवादीशी नातं होतं, अजितदादा राष्ट्रवादी गट ते चालवतात. सगळे बी फॉर्म ह्या खिशात ह्या खिशात. शरद पवारचे राष्ट्रवादी ते मागच्या खिशात, ते बी फॉर्म त्यांच्याकडं. एक आमच्यातला गद्दाराचा गट शिवसेनेचा, ते बी पुढच्या खिशात, त्याचे बी फॉर्म तिथं. राहिला कुठला पक्ष? आणि काँग्रेसचं तरी हास्यास्पद झालंय. ज्या वेळेस आमच्यासारखे बालबच्चे नव्हते, लढणारं एकही नेतृत्व ह्या जिल्ह्यामध्ये नव्हतं, त्यावेळेस मी तरी असं म्हणेन, मला वंदनीय आहेत, वंदनीय मधुकररावजी चव्हाण,
त्यांनी ह्या महाशक्तीला तोंड दिलं, 30 वर्ष किल्ला लढवला. आणि कशासाठी एवढे सरेंडर झाले हे त्यांनाच विचारा. तेही आजच्या पाचच्या खिशात कुठेतरी ठेवले, संपला विषय. आणि म्हणून युती का आघाडी हा विषयच राहिलेला नाही. त्या ठिकाणी 5-5 पक्ष ज्यावेळेस एक माणूस घेऊन चालतो, हा कुणाचाच नसतो हे लक्षात ठेवा. कारण गद्दारी ही रक्तातच आहे, तो कुठल्याच पक्षाचा नाही. उद्या हा महायुतीचं सरकार जाऊ द्या किंवा कुठली अडचण येऊ द्या महायुतीच्या सरकारला, आणि आघाडीचं सरकार किंवा कुठली काही नवीन समीकरण जुळू द्या, पहिला उडी मारणार हे बेडूक असेल, हे तुम्हाला सांग. कारण तत्व आणि नियत या दोन्ही गोष्टींचा अभाव असणारी माणसं आहे. विचार हा प्रकार नाही, तत्व हा प्रकार नाही. आणि त्याच्यामुळं आपण सावध होणं गरजेचं आहे. माझी कळकळीची विनंती आहे माझ्या सभासदांना तेरण्याच्या, माझ्या बापाचा कारखाना नाही, तुमचा आहे. तुमच्या बापच्या द्याचा हा तेरणा कारखाना आहे, हा तुमचा स्वाभिमान आहे. मी फक्त निमित्त आहे, मी फक्त निमित्त आहे. तुमची इच्छाशक्ती एवढी तीव्र होती, 12 वर्ष तुम्ही तप केलं, 12 वर्ष त्यानंतर तुमच्या इच्छाशक्तीला फळ प्राप्त झालं. हा तेरणा भैरवनाथनं घेतला, मी तो चालू केला. माझ्या बापाचा नाही, हा तुमच्या बापाचा कारखाना, हे ध्यानात ठेवा. मी फक्त निमित्त आहे, मी कामगार आहे, तुमचा चालू करून दिला. कसा चालवायचा काय? कामगार माझ्या घरात आणले, मी ऊस माझ्या एकट्याचा 5000 एकर ऊस आहे, इथं मला ते गळायचं आहे काही नाही. माझ्या शेतकऱ्याची लेकरं त्या ठिकाणी आनंदानं काम केलं पाहिजे, त्यांच्या टपऱ्या बिपऱ्या व्यवस्थित चालल्या पाहिजे, त्यांचे उद्योगधंदे चालले पाहिजे. आणि माझ्या शेतकऱ्याचा ऊस त्या कारखान्यानं, आसपासच्या कारखान्यानं जो भाव देईल त्याच्यापेक्षा 1 रुपया तरी तानाजी सावंत जास्त देणार, हा शब्द आज तुम्हाला मी देतो. मागं पुढे होईल, चिंता करू नका, शब्द आहे हा. आलं लक्षात? एका बापाचा पोरगा आहे तानाजी सावंत, 10 बापाचा नाही. विचार एक आहे, तत्व एक आहे. जो बोलतो तेच करतो, जे सांगतो तेच करतो, असं वावगत थापा मारणारी ह्या वळात नाही. आणि म्हणून परत एकदा छाती डोकवून सांगतो, 36,000 सभासदांचा कारखाना, माझ्या अंदाजानं महाराष्ट्रात सगळ्यात मोठा असलेला हा साखर कारखाना, आणि त्याचा गतवैभव मी प्राप्त करून देण्याचा प्रामाणिक प्रयत्न केलाय. आणि मग तुमची शक्ती तुम्हाला समजतच नाही. जसं हनुमानाला त्याची शक्ती कळत नव्हती, हनुमानाला शक्ती कळतच नव्हती, ते असं घाबरून बसायचं हनुमान कुठं तरी. बाकीचे त्याला त्याचं पूजन कर, त्याची आराधना कर, त्याची स्तुती कर, पण त्याला शक्तीहीन झाल्यासारखं वाटायचं. पण त्याच्यात प्रचंड शक्ती होती, की कोणीतरी जागृत करणं गरजेचं होतं. आणि म्हणून श्रीरामानं त्याला आठवण करून दिली, हनुमाना, ज्या ज्या वेळेस तुला असं वाटेल त्या त्या वेळेस फक्त जय श्रीराम म्हणायचं, तुझं सर्व शक्ती सर्व काही तुला पुनर्प्राप्त होईल. बरोबर आहे? थोडं आपण रामानच जाऊ. त्या पद्धतीनं आज जो माझ्या पुढे समुदाय बसलेला आहे, शिवसैनिक म्हणून किंवा तेरणेचा सभासद म्हणून, 36,000 ही ताकद आहे तुमची. 36,000 गुणिले 4 मत धरा, 1,60,000 मताचे मालक आहात तुम्ही. हे जागृत व्हा, सावध व्हा, धोका समोर. आणि आपला विकास, आपल्या लेकराबाळाचं कल्याण कोणाकडे आहे त्यांच्या बरोबर करा. तुम्हालाच राज्य करायचं आहे, तुम्हाला सत्ता भोगायची आहे, मी फक्त निमित्त असणार आहे, हे ध्यानात ठेवा. आणि म्हणून आज हा मेळावा असेल, विजय संकल्प मेळावा असेल, पण हा विजय संकल्प मेळावा ह्याचं फाउंडेशन, ह्याचा पाया हे माझे 36,000 सभासद आहेत तेरणेचे, जो तुमचा स्वाभिमान. आणि परत एकदा विनंती करतो, आता दाभेकर वकिलांनी सांगितलं, आलं पायाजवळ की तुम्ही त्याला माफ करता, आणि तो माझा स्वभाव गुण आहे. समोरच्याच्या डोळ्यात मी अश्रू बघू शकत नाही. आज महाराष्ट्रातले कमीत कमी 500 ते 700 मुलं मी दत्तक घेतलेली आहेत. मराठा क्रांती मोर्चाच्या माध्यमातून असतील, गोरगरिबांनी कुणी आत्महत्या केली असेल, कुणी ऍक्सिडेंट मध्ये वारला असेल, त्याचा मुलगा असेल, मुलगी असेल, त्याचं कुटुंब असेल, महाराष्ट्राचा कोणाचा प्रयत्न येऊन बघा, दत्तक घेतलेले आहेत. त्यांच्यावर अक्षदा टाकेपर्यंत सगळं दायित्व माझं असेल, त्यांचं पालकत्व मी स्वीकारलं. आणि हे कोण करतं? माझ्याकडे पैसा नाही होतो चाललाय, मला माझ आहे असं नाहीये, मी बी कर्ज बाजार आहे. पण
एक हृदयात कुठेतरी जागा असते. माणूस आपलं सिंहावलोकन करतो, आपण कशा परिस्थितीत आलो. आपल्या पायात चप्पल नव्हती, आपण नुसतं सर्टिफिकेटचा बिंडोळा म्हणून पुण्यात आलो, 700 रुपयावरती नोकरी केली, त्याच्यात हे साम्राज्य उभं केलं आणि इतरांसारखं इथल्या लोकांचा रक्ताचा पैसा गोळा करून पुणे मुंबईत नेऊन इन्व्हेस्ट नाही केला. मी तिथं कमवलं आणि तिथले पैसे आणून इथं टाकून ज्या शेतकरी कुटुंबात मी जन्मलो त्याला कुठेतरी न्याय देण्याचं काम मी केलं. ही माझी चूक नाही ना, हे अध्यात्म आहे. मी वारकरी पंथातला आहे, मी सांप्रदायिक पंथातला माणूस आहे. खोटं बोलणं, कुणाला तरी डिवचणं, राजकारणासाठी वक्तव्य करणं हे मला जमत नाही. आणि म्हणून मी जे बोलतो ते लोकांना पटकन लागतं. मी जे बोलतो ही मीडिया 4 दिवस त्याच्या बातम्या प्रचंड हे करतात, कारण हे वास्तव असतं, हे सत्य आहे आणि परखड आहे. कुणाला लागतं कुणाला लागत नाही त्याचा मी कधीच विचार केला नाही. जे आहे ते आहे. आणि म्हणून मी माझ्या ह्या मतदार बंधूंना जागृत करण्यासाठी हा मेळावा ठेवला की कुणाच्याही भूलथापाला बळी पडू नका, कुणाच्याही मागे वाहत जाऊ नका. आपल्याला शिवसेनेचा भगवा या जिल्हा परिषदेवर तुमच्या माध्यमातून फडकवायचा हे ध्यानात ठेवा. ही खुणगाट बांधा. आणि काय करणार जिल्हा परिषद, सगळेच म्हणतात जिल्हा परिषद आणल्यानंतर आम्ही हे करू ते करू ते करू. मी तरी इथल्या एका नेत्याचं बघतो गेले 2-4 वर्ष. काय बघतो, सकाळी अर्धा तास झाले की त्या काय फेस टाइम काय असतं ते मोबाईलवर यायचं, काहीतरी बोलायचं. काय करा, मी धावपट्टी करणार. काय करायचं, इथं बोईंग विमान येणार. काय करायचं, उपग्रहावर एलियन्स इथं उतरणार. अरे काही चाटायचं आहे का, माझ्या पोराचं उद्या दप्तर आणायचं आहे, माझ्या दवाखान्याची बिलं भरायची आहे, ती माझ्या पुरीचं उद्या लगीन आले त्याला पैसे नाही, तुझं बोईंग विमान आणि तुझं हे बघून आम्हाला काय करायचं, त्याचा काय उपयोग आहे आम्हाला. आणि चोरायची एक लेस विमानाचा विषय निघाला म्हणून धाराशिवची धावपट्टी विमानाची चांगली व्हावी. हे पहिलं पत्र कोणी दिलं या मीडियाला विचारा. पहिलं पत्र माझं आहे. दुसरी गोष्ट, खंत वाटते, खेद वाटतो, वाईट वाटतं. आपण सर्वजण हिंदू आहोत, काय वाईट वाटतं. महाराष्ट्र नाही, भारताची आराध्य दैवत आई तुळजाभवानी, माझ्या माता भगिनी, माझ्या लाडक्या बहिणी ह्या ठिकाणी बसलेल्या आहेत. काय पावित्र्य असतं. नवरात्रात आपण किती कडक त्या ठिकाणी भूमिका घेतो, शिवता होऊ नये, हे होऊ नये, किती काळजी घेतो. आणि त्या गाभाऱ्यात आज ही कुठली घाणेरडी लोक जाऊन तोडफोड 4 पैसे खायचे, भ्रष्टाचार करायचा, ती गोष्ट लावून धरायची. आणि काय केलं आमदारानं, तर त्या मंदिराचं सुशोभीकरण केलं. अरे झक मारायचे तर बाहेर कर ना, गाभाऱ्याला कशाला हात लावतो. ते पवित्र राहणार आहे का. ते जे काही शक्ती आहे ती शक्तीपीठ आहे, त्या शक्तीपीठाचा आदर केला पाहिजे, तो पवित्र राखलं पाहिजे. आणि त्याला कुठेतरी ठेच लागलेली आहे. हे सर्वजण एकदा परत आत्मचिंतन करण्याची गरज आहे. हे वास्तव आहे. मी पालकमंत्री असताना 2 वर्ष फाईल माझ्याकडे पेंडिंग होती. मी एकच सांगितलं होतं, जे काय करायचं ते करा, मी मान्यता देतो, फक्त गाभाऱ्याला हात लावायचा नाही. कारण आमच्या निष्ठेचा प्रश्न आहे, आमच्या देवीचं ते आदर स्थान आहे, सिंहासन आहे. या ठिकाणी आम्ही कुठलीही शिवता शिवत होतो ना, ते सोडून सगळं मला मान्य. ते केलं नाही, मी सही केली नाही. आणि आता ज्यावेळेस 24ला सरकार पुन्हा बदललं, नवीन सरकार आलं, आमचे सीएम साहेब गेले, नवीन सीएम साहेब आले त्यांच्या पक्षाचे. 8 दिवसात फाईल मंजूर करून काय गुलाल उधळला, काय केलं, हे पावित्र्य नष्ट करण्याचं पाप या लोकांनी केलेलं आहे. त्याची फळं मी अध्यात्मातला परत एकदा सांगतो, त्याची फळं हा परमेश्वर त्यांना दिल्याशिवाय राहणार नाही. चांगले का वाईट तो परमेश्वर. इतकी विटंबना हे मान्य नाही ना. त्याचं कारण काय, मला परत एकदा राग येतो आणि तुमच्या चेहऱ्यावर वाईट वाटतं. कारण ही रजाकाराची अवलाद तुमच्या छताडावर नाचत असताना आपण गप्प कसे. हा त्यांचा दोष आहे का आपला दोष आहे हेच कळत नाही. असं काय आहे की तुम्हाला त्याची वेठ बिगार करावं लागते. अशी कुठली गोष्ट आहे की त्याच्यामुळे तुम्हाला त्या माणसाचा तुम्हाला त्रास होईल. आणि मी परत आज छाती टोकून तुम्हाला वचन देतोय या सगळ्यांच्या साक्षीनं, त्याच्यासारखे 10 जरी आले, तुमच्यावर कुठलंही संकट येऊ द्या, हा तानाजी सावंत छातीचा कोट करून तुमच्या अगोदर त्याच्या समोर असेल. मला बघायचं त्याच्यात किती दमान किती गट्स आहेत ते. कारण ही जनता आहे, जनता जनार्दन आहे. खरंच सरकार हे आहे,
मगाशी सांगितलं आमच्या तालुका प्रमुखानं तुळजापूरच्या खोट्या केसेस करायच्या, आत टाकायचं, ब्युरोक्रेसीला काहीतरी सांगायचं, त्यांना हे करायचं, तहसीलदारला काहीतरी सांगायचं. परवा 2-4 दिवसापूर्वी या धाराशिवचा एक पत्रकार त्याला आत टाकलं फोन करून. आणि म्हणून प्रशासनाला सुद्धा मी आज सजग करतोय. आता तानाजी सावंत आहे, 2-2.5 वर्षाची कारकीर्द माझी बघितलेली आहे, गाठ माझ्याशी आहे. हे जिल्हा परिषद संपू द्या, मग हे तानाजी सावंत काय हे ब्युरोक्रेसीला दाखवल्याशिवाय स्वस्त बसणार नाही. जनतेवर जर अन्याय करणार असाल, ज्याच्या पगारी तुम्ही खाता, ज्याच्या रक्ताच्या पैशातून तुमच्या तिजोरी भरतात आणि त्या तिजोरीतून तुमच्या पगारी होतात, त्यांना जर त्रास द्यायची मानसिकता तुम्ही ठेवली, राजकारण करत असाल, त्याला योग्य पद्धतीनं जाब दिल्याशिवाय तानाजी सावंत स्वस्त बसणार. हे मान्य नाही, हे सहन करणार नाही. आणि म्हणून जर कुणाला घमेंड असेल ना डोक्यात, सत्ता माझी आहे, सत्ता माझी पण आहे, माझा मुख्यमंत्री आहे, माझा बी मुख्यमंत्री आहे, आणि त्याच्याही पुढचं आम्ही रक्ताचे शिवसैनिक आहोत, कडवे शिवसैनिक आहोत बाळासाहेबांचे. आम्ही कोणाची डाळ शिजू देणार नाही. त्याच्यामुळे आमचा नाद करू नका. हार जीत आमच्यासाठी गौण आहे, पण आमच्या अंगावर याचं धाडच करू नका. आला अंगावर घेतला शिंगाव, तू कुणी आस, मला काही देणं घेणं नाही. आणि म्हणून परत एकदा कळकळीचं नम्र आवाहन करतो, येत्या 2-3 दिवसात जिल्हा परिषदेची आचारसंहिता लागेल आणि त्या ठिकाणी 55च्या 55 सदस्य जिल्हा परिषदचे आणि जवळपास 110 सदस्य आपल्याला तालुका पंचायतचे निवडून द्यायचे आहेत. आणि मग तुम्हाला सांगतो, आदर्श जिल्हा परिषद कशी चालवायची हे तुम्ही पुढच्या 5 वर्षात बघाल. आणि जर ती आदर्श नाही चालली तर तानाजी सावंत जिल्ह्याला तोंड दाखवणार नाही, हे वचन तुम्हाला मिळेल. आणि मग तुम्ही ठरवायचं, जिल्हा परिषदेमध्ये शिवसेना आणायची का हायब्रिड पार्टी आणायची, हे तुम्ही ठरवायचं. आणि आपण सर्वजण इतक्या लांबून ह्या ठिकाणी उन्हातान्हात आला, एका हाकेवरती आला, तेरण्याची अस्मिता म्हणून आला, जिव्हाळ्याचा विषय म्हणून आला, त्याबद्दल माझ्या सर्व लाडक्या बहिणी, माझे माता भगिनी, माझे सहकारी यांना धन्यवाद देतो आणि 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.